हॅलो हॅलो. कालचं बजेट जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल आणि जरी नसेल जरी बघितलं तरी हा आजचा माझा व्हिडिओ पहा, कारण कालच्या बजेटमध्ये आपल्यासारख्या कंटेंट क्रिएटरसाठी, आपल्यासारख्या यूट्यूबर्ससाठी एक खूप मस्त न्यूज आलेली आहे आणि आपल्यासाठी खूप छान बजेट पास झालेलं आहे. सो एंडपर्यंत व्हिडिओ पहा, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला याच्यात सांगते आहे. सर्वात म्हणजे खूप महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा असं झालेलं आहे की सरकारने स्वतःहून 2026च्या बजेटमध्ये कंटेंट क्रिएटर्ससाठी एक बजेट फ्युचरमध्ये 15,000 स्कूल आणि 500 कॉलेजेसमध्ये AVGC म्हणजे त्याचा फुल फॉर्म येईल. ए म्हणजे AI, व्ही म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स, जी म्हणजे गेमिंग आणि सी म्हणजे कॉमिक. AVGC हा त्याचा फुल फॉर्म आहे. मी जे आता तुम्हाला सांगितलं त्याचा, ते त्यांना एज्युकेशन सुरू करणार आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपलं फ्युचर हे पूर्ण याच्यानंतर कंटेंट क्रिएशन किंवा यूट्यूब किंवा सोशल मीडिया याच्यावर राहणार आहे. तर सरकारने स्वतःहून बजेटमध्ये हे पास केलेलं आहे की याच्यानंतर 15,000 स्कूल्समध्ये आणि 500 कॉलेजेसमध्ये याच्याशी रिलेटेड सब्जेक्ट हा कंपल्सरी राहणार आहे. सो इट इज रिअली व्हेरी प्राऊड फिलिंग. सगळे जे कंटेंट क्रिएटर्स आहेत आपल्यासारखे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी या गोष्टीला इतकं वेटेज दिलेलं आहे. की आत्तापर्यंत कसं होतं की तुम्ही चांगली डिग्री घेऊन पासआउट झालेले आहात, तुम्ही मोठे मोठे कुठलेही मोठे मोठे डिग्रीज घेऊन पास झाले आहेत, त्यांना जे एक वेटेज होतं तेवढंच वेटेज आता आपल्यासारख्या कंटेंट क्रिएटर्सला पण मिळतं आहे. दिस इज रिअली अ व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर ऑल ऑफ अस. कॉन्ग्रॅच्युलेटिंग ऑल ऑफ यू की आपण सगळेजण खूप छान काम करतोय आणि आपण एक आणि आता त्यामुळे आपल्यावर पण खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आपण पण खूप छान कंटेंट बनवत जायचा आणि तो लोकांपर्यंत पोचवायचा. कारण जे काही सोशल मीडियाची जी पॉवर आहे ना ती खूप जास्ती चांगली आहे. त्यामुळे आपण त्याला चांगल्या मार्गाने नेऊया आणि लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोचवूया. सरकारने एवढं पण म्हटलेलं आहे की त्यांना 2 मिलियन म्हणजे 20 lakhs त्यांना प्रोफेशनल क्रिएटर्स हवे आहेत. म्हणजे जे सोशल चांगले कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांना ते 20 लाख हवे आहेत की जे त्यांना स्कूल्समध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकवू शकतील आणि मुलांना एज्युकेट करू शकतील. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की याला पण एक प्रोफेशनचा दर्जा मिळतो आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कधीच कोणीच विचार केला नसेल आपल्यासारख्या कंटेंट क्रिएटरने की असं पण काही बजेटमध्ये पास होऊ शकतं. सो थँक्यू डेफिनेटली की तुम्ही एवढी मोठी काल स्टेप घेतली आमच्यासारख्या लोकांसाठी, आपल्यासारख्या लोकांसाठी. सो बिलकुल आता जे तुम्ही कराल ते खूप मेहनतीने करा, खूप मन लावून करा, हार्डवर्कनी करा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचं इतकं छान फळ मिळणार आहे. कारण आपल्यासाठी आता प्लॅटफॉर्म छान सेट झालेला आहे आणि याच्यातून आपण पैसे यूट्यूबवर नाही कमवतो आहे. होऊ शकतं आपल्याला चांगला जॉब मिळेल पुढे जाऊन, त्याच्यातूनही आपण कमवू शकतो. सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. जस्ट डोंट टेक धिस प्लॅटफॉर्म एकदम हलक्यात घेऊ नका, सिरियसली घ्या आणि तुमचं काम खूप छान करा. आणि मेन म्हणजे हा जो प्रोग्रॅम काल बजेटमध्ये त्यांनी सांगितलेला आहे AVGC, हा जो त्यांनी म्हटलेला आहे, त्याच्यामुळे कसं होईल माहिती आहे का, जी फ्युचर आपलं पुढची पिढी जी राहील त्यांच्यासाठी ते खूप चांगलं होईल की त्यांना लहानपणापासूनच नेशनमध्ये म्हणा किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा एडिटिंग किंवा कॉमिक किंवा गेमिंग याचे शिक्षण या मुलांना अगदी लहानपणापासून दिल्या जाईल. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, त्यांच्यामध्ये एक प्रोफेशनल टच पहिलेपासूनच येऊन जाईल. कारण दॅट विल बी द पार्ट ऑफ देअर स्टडीज. तर आय थिंक हे खूप गरजेचं होतं. कारण सरकारलाही माहिती आहे की फ्युचर हे सोशल मीडियावर आहे. कारण सोशल मीडिया हे कितीतरी लाखो लोकांचं अर्निंगचं एक साधन बनलेलं आहे. कारण तुम्हाला त्याच्यासाठी खूप जास्ती इन्व्हेस्टमेंट्स नसतात किंवा खूप मोठ्या डिग्र्या पण घ्यायची गरज नसते. त्यामुळे
बरेच लोकं या प्लॅटफॉर्मला चूज करतात. सोशल मीडियाकडे याच्यासाठी वळलेले आहेत, की ते खूप खर्चिक नाही आहे म्हणा किंवा त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत खूप आहे. प्रश्नच नाही, कारण पैसा कमवायचा म्हणजे मेहनत सगळीचकडे आहे. पण खूप जास्ती हाय एज्युकेशन घ्यायची त्याच्यासाठी गरज नाही आहे. पण तुमचं शेवटी सगळ्यांचं शेवटी मोटिव्ह काय असतं, की आपल्याला पैसा कमवायचा असतो. तर सोशल मीडिया हे जे आपलं आवडीचं काम आहे, जर आपण त्याच्यातून जर पैसे अर्न करणार असू, तर त्याच्यासारखं दुसरा आनंद नसतो. सो आय थिंक की जे एवढं मोठं रेकग्निशन मिळालेलं आहे एक कंटेंट क्रिएटरला कालच्या बजेटमध्ये, दॅट इज अ रिअली व्हेरी बिग स्टेप टुवर्ड्स फ्युचर आय थिंक. सो थँक्यू सो मच सरकारला, की त्यांनी इतके मोठं स्टेप घेतलेली आहे. आणि मी सगळ्या माझ्या कंटेंट क्रिएटर्स फ्रेंड्सला म्हणेन, की तुम्ही पण आता सगळ्यांनी खूप गोष्टी नवीन नवीन शिका, आपल्या चॅनलला ग्रो करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं चॅनल असंच पुढे नेऊ द्या. कारण आपल्याला पण आता आपली पण ही एक डिग्री झालेली आहे आता. एक एक्स्ट्रा डिग्री झालेली आहे आपल्यासाठी पण आता ही. सो जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल क्रिएटिव्ह यूट्यूबर्स, तर ते पण नक्की सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आणि माझ्या आधीचे पण व्हिडिओज असेच पहा. सो बाय अँड टेक केअर.